कृषी मंत्री कोकाटे तब्बल 18 ते 22 मिनिटे मोबाईलवर पत्ते खेळत असल्याचा विधिमंडळाच्या चौकशीचा अहवाल। रोहित पवारांची ट्विटरवरून माहिती, तर अहवालाला फडणवीस किती किंमत देणार? खासदार राऊतांचा सवाल। भ्रष्ट सहकाऱ्यांना वाचवण्याचा राज्यात नवा फडणवीस ऍक्ट, खासदार राऊतांची टीका। राज्यपाल कारवाई करत नसल्यानं आता मंत्र्यांची तक्रार राष्ट्रपतींकडे करणार असल्याचं राऊतांचं वक्तव्य। प्रांजल खेवलकर यांच्या ड्रग्ज पार्टीची इनसाइड स्टोरी माझाच्या हाती। अवघ्या 15 दिवसांच्या मैत्रीवर श्रीपाद यादव आणि निखिल पोपटाणी या बुकींसह ड्रग्ज पार्टी झाल्याचं उघड। ऑपरेशन सिंदूरवर आज राज्यसभेत चर्चा। लोकसभेनंतर राज्यसभेतही पंतप्रधान मोदी भाषण करण्याची शक्यता। दुपारी 12 वाजता चर्चेला सुरुवात होणार। गुहागरमधील काही कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेची वाट अडवल्यावर शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरल्यावर भास्कर जाधवांचं भावनिक पत्र। एक गेले तर 4 निर्माण करू, जाधवांचं आव्हान। तर स्वार्थासाठी पक्षांतर केल्याची टीका। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची 285 जणांची कार्यकारिणी जाहीर। नव्या जुन्यांच्या कार्यकारिणीत संगम। 40% ओबीसी, 15% महिला सदस्यांचा समावेश। बीडमध्ये 21 महिन्यांपूर्वी हत्या झालेले व्यापारी महादेव मुंडेंचे कुटुंबीय उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। आज संध्याकाळी रवाना होणार, मुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी करणार। मालेगाव स्फोट प्रकरणाचा उद्या निकाल लागण्याची शक्यता। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यासह 7 जणांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेची एनआयएनं मागणी केली आहे। शिर्डीत आता साईबाबांनी लक्ष्मीबाई शिंदेंना दिलेल्या 9 चांदीच्या नाण्यांवरून वाद। लक्ष्मीबाई शिंदेंच्या वंशजांमध्ये दावे प्रतिदावे। सहाय्यक धर्मादाय आयुक्तांचा कौल। लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड यांच्या बाजूने। नाशिक जिल्ह्यातील 114 जलस्रोतांमधील नमुने दूषित। जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या पाहणीत धक्कादायक वास्तव उघड। नदी नाल्यांचं पाणी सार्वजनिक विहिरीत उतरल्याची शक्यता। चकमक फेम अधिकारी दया नायक यांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती। 31 जुलैला दया नायक सेवेतून निवृत्त होणार। एबीपी माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट। भौतिक सुविधा न देणाऱ्या फार्मसी महाविद्यालयांवर कारवाई होणार। शासकीय निकष न पाळणाऱ्या बी फार्मसी, डी फार्मसी, एम फार्मसी महाविद्यालयांवर कारवाई होणार। इस्रोचा आतापर्यंतचा सर्वात आधुनिक उपग्रह निसारचं श्रीहरिकोटामधून प्रक्षेपण। इस्रो आणि नासाचं संयुक्त मिशन निसार आपत्ती व्यवस्थापनात मदत करणार। रशियातील भूकंपानंतर जपानच्या उत्तर भागात त्सुनामी। इशिनोमाकी बंदरामध्ये तब्बल 50 सेंटीमीटर उंचीची त्सुनामी आल्याची नोंद। अन्य 16 ठिकाणी 3 ते 4 मीटर उंचीच्या लाटा उसळल्याची नोंद। अमेरिकन कंपनी प्रॉक्टर अँड गॅम्बलच्या सीईओपदी मराठमोळे शैलेश जेजुरीकर यांची नियुक्ती। मायक्रोसॉफ्ट, गुगल नंतर आता पीएनजीचं नेतृत्वही भारतीय हातात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।